सांगली विधानसभेवेळी गेल्या वेळी पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यास सहमती दर्शवली। त्यांनी देखील एक वेळ लढतो असं सांगितलं। त्यांनी दिलेला शब्द पाळावा। काँग्रेसची उमेदवारी मला मिळो अथवा न मिळो विधानसभेची निवडणूक लढणारच असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी स्पष्ट केले। दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील ग्रीन सिग्नल दिला असल्याचंही त्यांनी सांगितले। जयश्रीताई पाटील म्हणाल्या, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देताना 25% महिलांना संधी देणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे सांगलीत काँग्रेसची उमेदवारी मलाच मिळेल। प्रदेशच्या नेत्यांनीही मला निवडणुकीची तयारी करण्यास सांगितली आहे। विधानसभा निवडणूक लढण्याबाबत माझा निर्णय यापूर्वीच झालाय। वर्षभरापूर्वी मी पक्षाच्या बैठकीत जाहीरपणे विधानसभा लढणार असल्याचं सांगितलं होतं। पक्षाला याची कल्पना दिली होती, त्यामुळे ऐनवेळी उमेदवारी मागण्याचा प्रश्नच येत नाही। मागील विधानसभा निवडणुकीत मी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती, पण पृथ्वीराज पाटील यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळी मला थांबवलं। स्वतः पृथ्वीराज पाटील यांनीही यंदा मी लढतो, पुढच्या वेळी तुम्ही निवडणूक लढा असं सांगितलं होतं। नेत्यांनीही तसा शब्द दिला होता, त्यामुळे आता मी माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही। पृथ्वीराज पाटील यांनी ठरल्याप्रमाणे यावेळी थांबावे। काँग्रेस पक्षाने देखील मेरिटचा विचार करून उमेदवारी द्यावी। पक्षाची उमेदवारी मला न दिल्यास माजी मंत्री मदन पाटील, खासदार विशाल पाटील यांच्याप्रमाणे मीही अपक्ष म्हणून ही निवडणूक लढणार असल्याचे जयश्रीताई पाटील यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची आम्ही कालच भेट घेतली आणि माझ्याबरोबर अजित सूर्यवंशी, संतोष पाटील, प्रशांत पाटील तसेच काही पटवेगार सुद्धा आमचे कार्यकर्ते होते आणि आम्ही आमची उमेदवारीची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे आणि सांगलीची उमेदवारी ही निश्चित आम्हाला द्यावी असं आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरलेला आहे। आणि नानाभाऊंनी सुद्धा आम्हाला चांगला पॉझिटिव्ह प्रतिसाद दिलेला आहे आणि कामाला लागा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं आम्हाला सांगण्यात आलं। आणि सांगलीची उमेदवारी ही अजून निश्चित झालेली नाही, योग्य वेळी आम्ही योग्य उमेदवार तुम्हाला देऊ असं सांगितलंय आणि तुम्ही कामात राहा। मदन भाऊंचा जो 2009 साली पराभव झाला दंगलीच्यामुळे, तो कलंक आम्हाला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना धुवून काढायचा आहे। त्यामुळे आम्ही ही निश्चितच ही उमेदवारी माझी राहील। नाही, आम्ही पक्षाकडे मागणी केलेलीच आहे आणि पक्ष नक्कीच आमचा विचार करेल, कारण महिलांना उमेदवारी देण्याचं काँग्रेसचं धोरण आहे। त्यामुळे पक्ष निश्चित आमचा विचार करेल आणि माझी उमेदवारी ही जरी पक्ष देईलच, आम्ही शेवटपर्यंत पक्षाची वाट बघू आणि नसेल तर आम्ही आमची उमेदवारी ठेवणार आणि अपक्ष उमेदवारी लढवणार। मदन भाऊंच्या निधनानंतर 2च वर्ष झाली होती आणि तेव्हा निवडणूक लागली। त्यामुळे त्यावेळेला पृथ्वीराज पाटलांनी ह्या वर्षी आम्हाला संधी द्या एक वेळ, पुढच्या वेळे तुम्ही राहा असं सांगितलं। त्यामुळे आम्ही त्यांचं कामसुद्धा केलं आणि त्यांना संधीसुद्धा दिली ती। 20 नगरसेवक आमच्या सोबत आहेत आणि बाळासाहेब सुद्धा आमच्या बरोबर आहेत। अपक्ष राहिले तरी